नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स वर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त अतिशय सुंदर व सोपे भाषण। मित्रांनो, आज लोकमान्य टिळक यांची जयंती। सर्वप्रथम लोकमान्य टिळक यांच्या जयंतीबद्दल तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुजन वर्ग आणि माझ्या मैत्रिणी। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे इंग्रजांना आत्मविश्वासाने आणि धाडसाने सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक। अशा या महान नेत्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, संपादक, वक्ते यांमुळे लोकमान्य अशी उपाधी प्राप्त झालेले लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे आहे। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते। टिळक हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते। गणित हा त्यांचा आवडता विषय होता। त्यांच्या या कोशाग्र बुद्धीमुळे त्यांचे शिक्षक त्यांना सूर्याचे पिल्लू असेही म्हणत। टिळक लहान असताना त्यांच्या आईचे छत्र हरवले व ते अवघे 16 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला। टिळकांना अन्यायाविरुद्ध चीड होती व त्यांची बंडखोरी वृत्ती आणि कणखरपणा हा लहानपणापासूनच दिसून येत होता। टिळक अवघे 16 वर्षाचे असताना त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली व वयाच्या 17व्या वर्षी त्यांचा विवाह सत्यभामाबाई उर्फ तापीबाई यांच्या सोबत झाला। उच्च शिक्षणासाठी पुढे त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजला प्रवेश केला। गणित व संस्कृत हे त्यांचे आवडते विषय होते। 1876 साली गणितातून त्यांनी BA ची परीक्षा उत्तीर्ण केली व तिथेच न थांबता पुढे त्यांनी LLB पर्यंत मजल मारली। पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये असताना त्यांची मैत्री गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी झाली। त्या मैत्रीच्या मदतीच्या साहाय्याने त्यांनी सामाजिक क्षेत्रातही काम केले। गोपाळ गणेश आगरकर व विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या मदतीने 1880 साली त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली व 1885 साली फॉर्ग्युसन कॉलेजही सुरू केले। सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले। लोकांनी एकत्र यावे आणि त्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी हाच त्यांचा उद्देश होता। म्हणून त्यांनी मराठा व केसरी हे वृत्तपत्र सुरू केले। 1896 साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना संघटित केले, त्यांच्या हक्काबद्दल जागृत केले व केसरी वर्तमानपत्राद्वारे सरकारला त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली। 1897 साली प्लेगच्या रोगात त्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली। इंग्रजांविरुद्ध लढताना टिळकांना 6 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली। मंडालयाच्या तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला। 1920 साली या महान नेत्याचे निधन झाले। हे बातमी पंडित जवाहरलाल नेहरूंना करताच त्यांनी भारतातील एका तेजस्वी सूर्याचा आज अस्त झाला असे उद्गार काढले। अशा या थोर महात्म्याला असंतोषाचे जनक असेही म्हटले जाते। लोकांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणाऱ्या या महान नेत्याचे थोर भाग्य आम्हास लाभले याचा मला फार अभिमान आहे। या महान नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद।